अध्यक्ष महोदय कितीदा सांगायचं हे सिनियर सदस्यांना समजत लक्षात येत नाही का? वर प्रश्न उत्तर आहे चालू आहे त्याला काय अर्थ आहे? विरोधी पक्षनेते आपण चालू करा. माझी सभागृहाला विनंती आहे 4 वाजता गिलोटीन आहे. ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता? अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले. अहो ऐका हो, तुम्ही बसा. मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका. तुम्ही जरा बसा हो. माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असा होत नाही. तुम्ही 10 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेट मधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी. एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे. हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही? आणि म्हणून बोलू द्या. विरोधी पक्षनेते बोलतायत, म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना. चालू आहे गिरीश भाऊ, चालू आहे. काय काम करायची? विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा. बोला. बोलवा म्हणून सूचना द्या ना. मी मंत्री येणार आहेत, तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत. त्यांचा प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर ते येणार आहेत. आदितीताईंना निरोप दिलेला आहे, ते अध्यक्ष महोदय. ठीक आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय, म्हणजे जनतेला न्याय मिळावं, अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या. तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका, कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो. अख्खा महाराष्ट्र बघतोय.
तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललाय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणारा आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? कुठे कुठे? अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही, तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत. यांना दम द्या, मंत्र्यांना दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. माननीय विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित. आपण चालू करावं. स्थानी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय? बोला, तुम्ही बोला, यांना बोलू द्या, मंत्र्यांना बोलू द्या. विरोधी पक्षनेते, अध्यक्ष महोदय, काही शिस्ती असावी लागते. काय चाललंय? सभागृह कसं चालवलंय आपण? विरोधी पक्षनेते आपण चालू करा. त्याला जागेवर जायला सांगा. ही कोणती पद्धत आहे? नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं, मंत्र्यांनी जागेवर आरडाओरडा करायचा. आपण सहन नाही केलं पाहिजे या पद्धतीनं. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. नाही, एक गिरीश महाजनजी विनंती आहे, असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा. वारंवार उभं राहू नका, तुम्हाला विनंती आहे. आता मी यांचा ऐकून सुरू करू, तुमचं ऐकून नाही, या मंत्र्यांचा ऐकून. आपल्याला विनंती आहे आपण चालू करा. ऐकू का मी? चालू करावं आपण. माझ्याकडे मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून? अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजेत, मला सांगतायत. चालू करा. 4 वाजता गेलोटी नाही. विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा. हे बघा, तुम्ही आम्हाला शिकवू नका, सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे. त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत नाही मंत्र्याचा बोलायला लागणार आहे? कुठे लक्ष आहे? तुमचे मंत्री कुठे आहेत? महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलतायत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही. तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो. मग काय किती वेळ असं नाही चालणार, अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. हा, हे सांगून ठेवतो. चालू करा. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. ही पद्धत नाही. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. चालू करा. दादागिरी. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. हे चुकीचं होईल. मी बसेल लाबीमध्ये, मी उठणार नाही. मी उठणार नाही. करा तुम्ही. चालू करा. करायचं असेल तर कामकाज चालू करा. 4 वाजता गेलोटी नाही. 12:55 झालेले आहेत. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं. ऐका जरा. त्याऐवजी अध्यक्ष महोदय
उपमुख्यमंत्री म्हणताय तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो. हा एवढा उद्दामपणा बरा नाही, एवढा उद्दामपणा बरा नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हजर राहावेत, ही मागणी आमची सगळ्यांची आहे. शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या डिमांड आहेत. अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर किमान एकच मंत्री उपस्थित आहे, उरलेले 3 गैरहजर आहेत. ठीक आहे. आणि अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना हजर केलं पाहिजे. ठीक आहे. हे बघा माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे. ऐकून घ्या त्यांचा. आपण बसून घ्या. याच्या आधी अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली. मी जरा बाहेर गेलेलो होतो, मला शंभूराज देसाई तिथं आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी विनंती करते. आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय. वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास 1 वाजता संपणार आहे. आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत, ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत, त्यांचे प्रश्न लागलेले आहेत, तेही सभागृह महत्वाचं आहे, हेही सभागृह महत्वाचं आहे. तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय. आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत. बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलं आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही बांधिलंय. आणि इतर पण 7-8 मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. माझी विनंती होती की बाबा चालू करा. मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय. म्हणून नाईलाज असतं मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का, म्हणजे मांडू का की मंजूर करा म्हणून. बाकी काही आम्हालाही कळतंय, लोकांचे प्रश्न असतात. आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं. सन्मान्य विरोधी पक्ष नेते थांबा, आता या विषयावरती अजून काय भाष्य करायची गरज नाहीये. मला वाटतं चला, मला अपेक्षा आहे की पुढच्या 3 मिनिटांमध्ये मंत्री येतील, ही अपेक्षा ठेवून सुरू करतोय. कारण दादांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे मी सुरू करतोय. अध्यक्ष महोदय, मी आता सांगताना सांगितलं की खुद मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये दुर्गम अशा कांदाडी खोऱ्यातील ज्या प्रकल्पामध्ये झाडानी नावाचं गाव आहे आणि त्याच्या परिसरातील काही गाव आहेत, 640 एकर जमीन अत्यंत अल्प दरामध्ये अध्यक्ष महोदय खरेदी केली गेली. हा कोण खरेदी करणारा अधिकारी आहे तर एका गुजरातच्या जीएसटीच्या प्रमुख विभागाचा अधिकारी आहे. त्यांनी या विभागामध्ये ही जागा खरेदी करत असताना अध्यक्ष महोदय सर्व नियम हे धाब्यावर बसवून ही सगळी खरेदी केली. त्यांच्या ही खरेदी करत असताना जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली. रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढलेत. वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगनमत करून आहेत. अध्यक्ष महोदय, खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढलेत. डोंगर पूर्णतः पोखरून काढलं आणि करोडो रुपयाचा महसूल सुद्धा अध्यक्ष महोदय बुडवला. एवढी मस्ती, एवढी दादागिरी राजरोसपणे त्या सगळ्या ठिकाणी साताऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे की ज्या ठिकाणी वन जमीन वन कायद्याचं उल्लंघन झालं, वन जमिनीतून रस्ते काढताना गरीब माणसा गावातील एक रस्ता काढायचा असेल तर अध्यक्ष महोदय वन विभागवाले फिरवत असतात. पण इथे 640 एकर मध्ये जाणारे रस्ते आणि त्या भागामध्ये हे जे जाळणी बरोबर उचाट दोडणी या गावातील सर्व लोकांनी त्यांनी तक्रारी केल्या. त्या बिचाऱ्यांची तक्रार कोणीच ऐकत नाही. रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात केलेत. शासकीय जमीन जे महसूल विभागाची आहे ती सुद्धा यांनी बाजूची ताब्यात घेतली जमीन क्लिअर करताना. आणि त्याबरोबरच अध्यक्ष महोदय अवैध बांधकाम सुरू केलं, खाणकाम केलंय, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. आणि विशेष म्हणजे हे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील हा परिसर आहे. वन्य प्राणी आहेत, वन्यजीवाची पर्वा नाही,
वन कायद्याची पर्वा नाही, महसूल अधिनियमाची पर्वा नाही, इतकी दादा एवढं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून ही आम्ही ज्यावेळेस चौकपत्र पाठवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? आम्ही संबंधितांना नोटीस पाठवलं आहे महसूल विभागाने. म्हणजे नोटीस पाठवली आणि थातूर मातूर चौकशी करायचं काम झालं. फक्त नोटीस पाठवली. 2,000, 2 लाख, 5 लाखांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मोठा एक 650 एकर मध्ये जे काही काम सुरू आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे वन जमिनीतून काढलेल्या रस्त्यामुळं वन कायद्याचं उल्लंघन झालं. त्याच्यावर कुठली कारवाई करणार याचं उत्तर वनमंत्र्यांनी दिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.